नमस्कार. कधी विचार केलाय का की पुढची फक्त 5 वर्ष एखाद्याचं आर्थिक आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात? आज आपण अशाच एका जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत, जी काही साध्या सवयींवर आधारित आहे, पण त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. पण मग एक प्रश्न मनात येतोच की खरंच हे शक्य आहे का? म्हणजे फक्त 5 वर्षात कोणी आपली आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारू शकतं? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. पण त्यासाठी योग्य योजना, योग्य मानसिकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात. हे नशिबावर अवलंबून नाहीये, तर एका व्यवस्थित आखलेल्या आराखड्यावर अवलंबून आहे. चला तर मग बघूया हा प्रवास कसा असेल. यात ना 4 मुख्य भाग आहेत. पहिला आहे पाया, ज्यात मानसिकता आणि ध्येय येतात. दुसरा आहे इंजिन, जे कौशल्य आणि उत्पन्न वाढवतं. तिसरा आहे ब्लूप्रिंट, जो बचत आणि गुंतवणुकीचा नकाशा आहे. आणि चौथा आहे गती, जी सातत्य आणि नेटवर्किंगमधून येते. सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या भागापासून, तो म्हणजे पाया. आपली मानसिकता आणि आपली ध्येय. कारण कसं आहे ना, कोणतीही मोठी इमारत बांधायची असेल तर तिचा पाया एकदम पक्का असावा लागतो. आर्थिक यशाचंही अगदी तसंच आहे. या पायामध्ये 2 खूप महत्वाच्या सवयी आहेत. पहिली म्हणजे आपलं आर्थिक ध्येय काय आहे हे अगदी स्पष्टपणे ठरवणं. आणि दुसरी, ते ध्येय आपण गाठू शकतो असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं. म्हणजे बघा, एका बाजूला आपल्याला कुठे जायचं हे कळतं आणि दुसऱ्या बाजूला तिथे पोचण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मिळते. आता स्पष्ट ध्येय म्हणजे काय? तर उदाहरणार्थ दर महिन्याला इतकं उत्पन्न मिळवायचं आहे, किंवा दर महिन्याला ठराविक रक्कम वाचवायची आहे, किंवा गुंतवणुकीचे हे टप्पे पूर्ण करायचे आहेत. ध्येय जेवढं स्पष्ट असेल तेवढा प्रवास सोपा होतो. बरं, एकदा पाया पक्का झाला की मग त्यावर इमारत बांधायला सुरुवात करायची. आता आपण आलोय दुसऱ्या आधारस्तंभावर, इंजिन. इथेच खरी संपत्ती निर्माण व्हायला सुरुवात होते. हे इंजिन चालतं 3 महत्वाच्या सवयींवर. पहिली, अशी कौशल्य शिकणं ज्यातून जास्त उत्पन्न मिळू शकतं. दुसरी, उत्पन्नाचा फक्त एकच मार्ग न ठेवता अनेक स्रोत तयार करणं. आणि तिसरी, आपल्या वेळेचा अतिशय हुशारीने वापर करणं. मग सुरुवात कुठून करता येईल? तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन बिझनेस मॅनेजमेंट यांसारखी कौशल्य खूप जास्त उत्पन्न मिळवून देऊ शकतात. आणि इथे एक अतिशय महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायला हवा. उत्पन्नासाठी कधीही फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नये. म्हणजे नोकरीसोबत एखादं फ्रीलान्सिंगचं काम किंवा छोटा ऑनलाईन व्यवसाय, हे आर्थिक सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, वेळेचा वापर कसा केला जातो यातला फरक तर बघा. एकीकडे विनाकारण सोशल मीडियावर वेळ जातोय, तर दुसरीकडे त्याच वेळेचा उपयोग नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा एखादा छोटा व्यवसाय उभा करण्यासाठी होतोय. खरं तर यशस्वी लोकांमध्ये आणि इतरांमध्ये हाच तर एक मोठा फरक असतो. ठीक आहे, आता पैसे कमवायला सुरुवात झाली. पण ते टिकवायचे आणि वाढवायचे कसे? इथे येतो आपला तिसरा आधारस्तंभ, ब्लूप्रिंट. हा आपल्याला पैसे मॅनेज करण्याचा एक स्पष्ट नकाशा देतो. इथे संपत्ती व्यवस्थापनाच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवा. त्यानंतर नियमितपणे बचत करण्याची सवय लावा. आणि शेवटी त्या वाचवलेल्या पैशांना गुंतवणुकीच्या माध्यमातून कामाला लावा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. उत्पन्न वाढवणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे खर्च नियंत्रणात ठेवणं. याला असं समजा की एखाद्या बादलीत पाणी भरण्यासोबतच त्या बादलीला असलेली छिद्र बंद करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? आता वाचवलेले पैसे गुंतवायचे कुठे? तर त्यासाठी काही चांगले पर्याय आहेत. जसं की म्युच्युअल फंड्स, SIP किंवा थेट स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं. हे असे मार्ग आहेत जे पैशाला वाढायला मदत करतात. आता आपली गाडी रुळावर आली आहे, पण तिला वेग कसा द्यायचा आणि तो टिकवून कसा ठेवायचा? इथे येतो आपला शेवटचा आधारस्तंभ, गती. हा आपल्याला दीर्घकाळ यशस्वी राहण्यासाठी मदत करतो. ही गती मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे योग्य लोकांसोबत संबंध निर्माण करणं, म्हणजे नेटवर्किंग, ज्यामुळे नवीन संधींची दारं उघडतात. आणि दुसरं म्हणजे सातत्य, रोज थोडे थोडे प्रयत्न करत राहणं. आणि ह्या सगळ्या प्रवासाचं सार या एका वाक्यात आहे: श्रीमंत होणं एका दिवसात शक्य नाही. यश हे नियमित मेहनत आणि सातत्य ठेवल्यानेच मिळतं. म्हणजे पेशन्स आणि कन्सिस्टन्सी हेच तर यशाचं खरं रहस्य आहे.
तर एक चांगली योजना असणं ही यशाची फक्त पहिली पायरी झाली. पण खरी पुढची पायरी कोणती? हा आराखडा आपल्याला रस्ता तर दाखवतो, पण त्या रस्त्यावर चालणं हेच यशाचं खरं गमक आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो की या आर्थिक भविष्याकडे पहिलं पाऊल नक्की कोणतं असणार? कारण शेवटी सगळं ज्ञान एका बाजूला आणि उचललेलं एक पाऊल दुसऱ्या बाजूला. त्या एका पावलाला जास्त किंमत आहे.